दादा माफ कर मला. हे तर इतकं घाणेरडं आहे ना की चूक असो नसो सतत माफी मागायची. माझं सुद्धा चुकलं असेल तर माफ करा मला. घरातले पुरुष बोलत असताना पाठ दाखवून निघून जायचं नसतं. पुन्हा अशी चूक होणार नाही माझ्याकडून. पण मी आपल्या घरासाठीच भांडते ना. माहितीये मला. निघा आता. आणि आणखीन एक बरं झालं आठवलं. हा दादा. दोघांनी एक गोष्ट लक्षात ठेवा. जोपर्यंत या घरामध्ये निंबाळकर आहे तोपर्यंत या घरामध्ये आरडाओरडा, या घरामध्ये कुठलीही बेशिस्त वर्तणूक चालणार नाही. कळलं? या घराची प्रतिष्ठा राखा. हो दादा. निघा. तुझ्यामुळं रेणुकावरती सिगरेट पिण्याचा आरोप झाला. मायलेकींमध्ये भांडण झाली. तुझ्यावर झालेल्या चोरीच्या आरोपाचा काही मिनिटातच बदला घेतला असतो. नाही हो, मी हे जाणून बुजून नाही केलं. जर तू हे जाणून बुजून केलेलं नसशील तर मग तुझा हा पायगुण समजायचा का? म्हणजे माझा अंदाज बरोबर आहे. इतक्या वर्षामध्ये आत्मारामला मी इतकं खचलेलं कधीच पाहिलं नाही. त्याच्या आजाराचं, तुमच्या घराच्या दुर्दशेचं कारण तुझा पायगुण आहे. तुझा पायगुण आहे. तुझा पायगुण आहे. तुझा पायगुण. तू जिथं जिथं पाय टाकशील तिथं फक्त वाईटच घडणार. म्हणून सांगतोय, सगळ्यांपासून लांब जा. अगदी तुझ्या कुटुंबापासून सुद्धा. त्यात सगळ्यांचंच भलं होईल. ए पुरी जा. ए तुझ्याकडं मोबाईल आहे ना? कॅमेरा ऑन करून दे. ठीक आहे. या दोघांचा फोटो काढ. धर 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 धर. या अशी जरा या. अशी या. मला असं वाटतंय माझ्या पायगुणामुळे मी इथे नको थांबायला. हे घ्या. आरतीच्या वेळेला गुरुजींच्याकडनं शुद्धीचे मंत्र म्हणून घेतले. सगळं शुद्ध करून घेतलंय. कुठल्याही अशुभ माणसाचे कसलेही परिणाम होणार नाही. काळजी करू नकोस. काढ काढ फोटो काढ. येतात ना? काढायला येतात ना? मग काढ. छान काढ फोटो. अरे या जवळ घे तिला. असा हात ठेव खांद्यावर. हो दादा. नीट ठेव. काढ फोटो काढ. वा छान आलंय. थँक्स.
त्याच्या आजाराचं, तुमच्या घराच्या दुर्दशेचं कारण तुझा पायगुण आहे. माया वाईट पायगुण सुद्धा मला सहन कर. काय काय म्हणली? तुझा वाईट पायगुण? हे काय डोक्यात नवीन घालून घेतलंयस? अहो खरंच तरी अण्णा, मी जिकडे जाईन तिकडे काहीतरी चुकीचं घडतंय. घरी पण तेच आणि इकडे आल्यावर पण तेच. नाही बाळा, नाही, असं नाही बोलायचं. अगं तुझा स्वतःवरचा विश्वास आहे ना, तो याच्यामुळे तू घालवून बसशील. अगं त्या विश्वासावर आपलं अख्खं कुटुंब आहे, अण्णा. आणि तोच नाही राहिला तर मग हो अण्णा. काय होईल आपलं? अण्णा, तुम्ही काळजी नका करू, काही होणार नाही. मी कोणाला काही होऊ देणार नाही. तायडे, असं कसं काय होतं ग? तुमच्या दोघांना रडायला आलं की मला बघच काय रडायला येतं? कारण आपण जीवा भावाचे एकाच घरातले होत, म्हणून दुसऱ्यांचं डोळ्यातलं पाणी आपसुकच आपल्या डोळ्यात येतं. म्हणजे दुसऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी पण घेता येतं? हा, मग दमकामुळे घेता येत? अरे गजा, असं नको बोलू बाळा. अरे लय दवाखाने केलं, लय देवधर्म केलं, पण तू नीट नाही झाला. पण बरं झालं तू नीट नाही झाला. ते तू नीट झाला असता ना बाळा, तर तुझा खरेपणा नाही बघता आला असता आम्हाला. तर जज साहेब, आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभे असलेले हे सारंग नगरकर, आरोपी सारंग नगरकर, तुमच्यावर केल्या गेलेला चोरीचा आरोप तुम्हाला मान्य आहे का? हो, पण मान्य असायला आधी आरोप तर समजला पाहिजे ना. तुमच्यावर केला गेलेला आरोप असा आहे का तुम्ही आर्याच्या मनाची चोरी केली आणि आता लग्नाची वेळ आल्यावर माग हटताय? मी तिच्या मनाची चोरी केली हा माझ्यावरचा आरोप खोटा आहे. हे बघा जज महाशय, मी आशा, हे काय चाललंय काय तुमचं? आम्ही खेळ खेळतो. अरे आता गॅसने बाहेर थया थया नाचत होते आणि आत येऊन तुम्ही खेळ खेळताय. हा गॅस बाहेर काढण्याचाच खेळ आहे. असं पोटातला गॅस बाहेर येतो? पोटातला गॅस बाहेर येतो का नाही माहित नाही, मनातला गॅस नक्की बाहेर येतो. मनात पण गॅस असतो? ए बाई, तू ते ठेवून जा ना. जाणारच आहे. इथं मुक्का मला नाही आले, ती मुक्ता हे घेऊन येत होती, तर मी म्हणलं माझ्याकडे दे. एवढं जबाबदारीचं काम माझ्याशिवाय कोण करणार? येते मी, मला इथं बोलायला येईल नाही, लई कामं पडली. कठीण आहे. मुक्ता येणार होती तर ही आली, काय तर गरज? तुम्ही आर्याच्या मनाची चोरी केली हा आरोप तुम्हाला मान्य नाहीये? अजिबात नाही. म्हणजे तुम्ही प्रेमात आहात हे पण तुम्हाला मान्य नाहीये? म्हणजे मी प्रेमात आहे पण आर्याचे नाही. कमाल आहे, प्रेमात पण आहे म्हणता, आर्याच्या नाही म्हणता. मग नक्की कुणाच्या प्रेमात आहात? आणि नाव काय ग तुझं? मुक्ता. जज साहेब, आज आपल्याला हे समजलं पाहिजे की आरोपी सारंग नगरकर नक्की कुणाच्या प्रेमात आहेत. आरोपी सारंग नगरकर, कोर्टाला तुम्ही हे सांगा की तुम्ही नक्की कुणाच्या प्रेमात आहात. आरोपी सारंग नगरकर, आम्हाला हे समजणं ही काळाची गरज आहे. आम्हाला जाणून घ्यायचंय. मला सांगा तुम्ही नक्की कुणाच्या प्रेमात आहात?
मुक्ताच्या. हा, वाटलंच होतं मला. कधी प्रेमात पडलो माहित नाही, पण प्रेम झालंय. तुझ्यासारखी मुलगी आहे, भाग्यवान आहे तुझी आई. माझंच भाग्य माझ्यावर का रुसलंय कुणास ठाऊक. मोठी आई, अहो सगळं नीट होईल. आई जगदंबेचं बारीक लक्ष असतं. या घरासाठी पण तिने काहीतरी ठरवलं असणार. फक्त ती आता लगेच काय करणार नाही, हळूहळू नकळत गाठीला गाठ मारत माणसाला माणूस जोडत जाणार. ती बदल नक्की घडवणार, बघाच तुम्ही. तुझ्यासारखा आशावादी असायला हवं. माणसं त्यांची वाईट वागणी काही लक्षात येत नाही. मोठी आई, खायला नाही आहे का? दोन वेळचं जेवायला भेटतंय ना, तेच चांगलं समजायचं, नशीब मानायचं. पर जर नशीब स्वतःहूनच बदलायचं म्हणत असन तर मग काय करायला पाहिजे? स्वतःहून. सोन्याचा हंडा सापडणार आहे का तुझ्या बापाला सरकारी नोकरी लागणार आहे? आहेत तसं नाही अगं, पण असं नाही काही होणार नाहीये. बस सपनात रमायचं नाही, आपला आपण धडपडत राहायचं. जे आहे ना त्यात सुख मानायचं. सुख हे असं दुसऱ्यांनी दिलेले कापड म्हणजे सुख ना? मग ते अगं काय बोलती, डोकं जागेवर आहे का तू? या गरिबीचा आणि उसनं जगण्याचा ईट आलाय आता मला. समोरचं ताट बाजूला करून 2 दिवस उपाशी ठेवलं ना, मग तुला कळ जेवणाची किंमत. अंगाला मळ आणि जिबेला कळ, ईट आलाय म्हणे. जेव गपचिप. मी आहे राजा. महाराज. आणि तू माझा प्रधानजी. प्रधानजी. वा वा, प्रधानजी. 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 अरे काय करतोस काय तू? मी बेरिंग घेतोय. अरे मग घे ना पटकन. प्रधानजी. घात झाला महाराज, घात झाला. घात काय? घात झाला. ओ, भात झाला. वरण झाला की आम्हाला बोलवा. महाराज भात नाही हो, घात झाला. घात. घात झाला? हा. हो म्हणजे नक्की झालं काय? म्हणजे झालंय असं की तुमच्या पिताश्रींनी तुमच्या होणाऱ्या राणी सरकारांना तुरुंगात बंदी केलंय आणि त्याऐवजी पुण्यनगरीची राजकन्या तुमची वधू म्हणून हाजीर केली. डॅमिट. डॅमिट. हा प्रधानजी, एक काम करा. काय? आमचा निरोप आमच्या होणाऱ्या राणी सरकारांपर्यंत पोहोचवा. जी महाराज. आम्ही तुमचा निरोप तुमच्या होणाऱ्या राणी सारंग, तू चिटिंग करतोय. तू आता चिटिंग मला नाही, गंडावलाय. आपलं गेमचे रूल आहेत, आपण असंच खेळतो. दादा, आत येऊ? अरे ये ना, माझ्या खोलीचे दरवाजे तुझ्यासाठी सदैव उघडे आहेत. ये. काय रे, काय झालं? काही बोलायचंय? दादा, तुम्ही त्या मुक्ताला वाजवायची परवानगी दिली खरी, पण ज्या हक्काने तिला वाजवायला सांगितलं जाते आणि ज्या अधिकाराने ती उत्तर देते ते सहन नाही होते. स्वतःच्या संबळ वादनाने देवीला प्रसन्न करू बघणारी ही कोण आहे? शांत, चिडू नकोस. नाही दादा, एकतर तुमचा झालेला अपमान विसरता येत नाहीये, त्यात तिच्या संबळीची तडतड आतून सारखं आव्हान करते असं वाटते.
एका झटक्यात चिडून संपून टाकावायची इच्छा होते. म्हणूनच तू मला सारंगपेक्षा जास्त जवळचा वाटतोस. काळजी करू नकोस. तिला माझ्या पायाशी भीक मागताना पाहशील तू. खरंच? पण मग दादा नक्की काय करणार आहात तुम्ही? कांता नावाच्या एका सावकाराचं यांच्यावरती कर्ज आहे. ते कर्ज फेडलं नाही तर तो हिच्या धाकट्या बहिणीला घेऊन जाईल. त्या सावकाराला पैशापेक्षा बहीण जास्त महत्वाची आहे. आणि मुक्ता एक वेळ जीव देईल, पण तिच्या बहिणीला सावकाराच्या ताब्यात कधीही देणार नाही. आपल्याकडून मिळणाऱ्या पैशातून तिला फक्त कर्ज नाही फेडायचंय, तर आपल्या बहिणीला पण वाचवायचंय. आणि आपण तिला पैसे द्यायचे नाही. द्यायचे पैसे द्यायचे, पण ते तिच्या घरापर्यंत पोहोचू द्यायचे नाही. मग ती त्या पैशासाठी आपल्या दरवाजामध्ये येऊन भीक मागेल. रावसाहेब तिला पायावरती नाक रगडायला लावतो की नाही बघ. तिची सगळी हेगडी, तिचा सगळा रुबाब माझ्या पायावरती लोळण घेताना पाहशील तो. चिठ्ठी दे ना. मी मारेन आज चिठ्ठी. मार नाही तर जीव घे. मी चिठ्ठी देणार नाही. हे काय घालायचं तो गोंधळ घाला तुम्ही दोघांनी. मी चिठ्ठी देणार नाहीये. मी तुला माझ्याशी भांडण करायला खूप मजा येते ना? हे बरं आहे तुझं. मी कुठल्या गोष्टीचा जाब विचारला की भांडण असं नाव द्यायचं आणि पळून जायचं. उत्तर काही द्यायचं नाही. अगं पण तुला सांगितलंय कोणी जाब विचारायला? मग दुसरं कोण विचारणारे जाब तुला? रेणुका घरात पाहुणे आली आहेत, गप्पा होत आहेत, चर्चा होत आहेत. तू तेवढी नसतीस. अगं तुझ्या सख्ख्या भावाचं लग्न ठरतंय. आनंदाने प्रेमाने तू सगळ्यात भाग घ्यायला हवास. खरं तर एक मिनिट. माझा ना माझ्या भावावर खूप प्रेम आहे, ठीक आहे? आणि मला त्याच्या प्रत्येक गोष्टीचा कौतुक सुद्धा आहे. तू उगाच असं काहीतरी बोलून ना आमच्यात भांडण लावायचा प्रयत्न नको करूस. काय बोलतीस तू? अगं मी का भांडण लावू तुमच्या दोघांमध्ये? मी आई आहे तुमची. रेणुका मला बाळा खरंच काळजी वाटते. एक मिनिट. मस्का नको मारूस आता. तुझं हे गुडी गुडी बोलणं आहे ना सहन होण्याच्या पलीकडचे. तू जाग आता. अगं बरं बाई, तू इथे थांब, मी जाते बाहेर. आय लव्ह यू टू. हा वेद कोण आहे? चिठ्ठीत काहीतरी महत्वाचं लिहिलंय. चिठ्ठीत जे लिहिलंय ते मला म्हणायचंय. हा ओके, मी थँक्यू. शेवटचा प्रयत्न आहे. आय लव्ह यू. सारंगने पाठवली आहे ना? हँडरायटिंग ओळखते मी त्याचं. मला आर्यसोबत लग्न नाही करायचंय. हे बघ, मला मान्य आहे ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे. अगं म्हणून मी काय तिच्याशी लग्न करायचं? माझं तिच्यावर अजिबात प्रेम नाही. मी दुसऱ्याच कोणावर तरी प्रेम करतो. हे कुणाला आणि कसं सांगू कळत नाहीये.
आणि आपल्या कुटुंबात तर हे कोणीच मान्य करणार नाही. काय करू मला काही समजतच नाही. आजी, हे मी फक्त तुझ्याच पाशी बोलू शकतो. प्लीज तूच मला काहीतरी मार्ग दाखव. अरे मुक्ता खरंच चांगली पोरगी आहे. तुला कसं माहित? तुझ्यासारखं तुझं डोळं बी लय बोलत्यात. ज्याच्या मंदी कायम मुक्ताचा चेहरा दिसतोय. आता तू म्हणतोस ते खरं आहे. तिला या घरात कुणीच जमवून घेणार नाही. तिच्या संगत लगीन करावं लागेल. आई जगदंबेनंच या नवरात्रात तिला या घरात धाडले. जणू ती या कुटुंबासाठी संबळचा नादच होऊन आली आहे. ती एकलीच या घराला घरपण देऊ शकते. हिथल्या बाप्यांना माणुसकीची आणि हिथल्या बायांना माणूस असल्याची जाणीव करून देऊ शकते. तेव्हा तिच्या संगत तुला लगीन करावंच लागल. पण आजी, अगं यामुळे घरचे सगळे नाराज होतील. आणि आईचं पण मन दुखावेल का? बघ पोरा, तुझ्या पुढे दोन वाटा आहेत. एक तर स्वतःचं मन दुखून आयुष्यभर स्वतःच्या नशिबाला दोष देत राहा, नाहीतर घरातल्या माणसांची मन दुखणार याची तयारी ठेव आणि कर लढायला सुरुवात. अरे प्रत्यक्ष देवीनंच तुझ्या परडीत मुक्ताचं दान टाकलंय हे ध्यानात ठेव. आणि हो मोरा, घाबरू नगस. ही वेळ नाहीये ती. हे वाट बघत असतील ना. सारंग, गेली अनेक वर्ष शिक्षणाच्या निमित्ताने परदेशात आहेस तू. त्यामुळे या घरातले वाद, दुरावलेली माणसं, दुखावलेली मनं याबद्दल तुला काहीच कल्पना नाहीये. तू आल्यानंतर काही तुला जाणवलं की नाही हेही मला ठाऊक नाही. या श्रीमंत घराच्या आनंदाला ना एक कुबट वास आहे. स्वच्छ निर्मळ असा आनंद नाहीच आहे रे या घरात. पण जेव्हापासून आर्या या घरात आले ना, हा गुप्पटपणा खूप कमी झालाय. आणि याचं कारण माहितीये तुला? कारण तुझे वडील आनंदात आहेत. हा स्वच्छ निर्मळ आनंद आपल्याला अनुभवायचा असेल तर तुझ्या वडिलांचा आनंद आपल्याला जपायला हवा. आणि ते आनंदित तेव्हाच होतील जेव्हा आर्या सून म्हणून या घरात येईल. सारंग, आर्याशी लग्न करायला तू होकार दिलास आणि या घराच्या सुखासाठी खूप काही केलंस. आता हे सुख असंच राहू दे बाळा. रावसाहेब, तुम्ही काय म्हणताय? मी असं, हे बघा, आता मुलीच्या बापानी होकार दिलेला आहे, त्यामुळे तुम्ही किंतु परंतु करू नका. ठीक आहे, ठीक आहे. ये उभी ना बात. नवरात्रीचा कुठलाही दिवस उत्तम, नवमी अधिक योग्य. चला, ठरलं तर मग. म्हणजे येत्या नवमीला आर्या आणि सारंग दोघे एकमेकांना मिस कॉल देणार.
मिस कॉल? अग रिंग रिंग. मुक्ता, जी मोठी आई. साखरपुड्याच्या दिवशी खूप काम असणार आहे, तेव्हा माझ्या बरोबरच राहतो. जी. मी नसताना शक्यतो किचन सोडू नको. बाकीची कामं आहेत ना ती दामू काका किंवा आशा करतील. हवं असेल तर एखादी बाई ठेवू आपण कामाला. पण नाश्ता, इतर सगळी कामं आणि साखरपुड्याची तयारी या सगळ्यासाठी तू माझ्या बरोबर राहा. बर. अहो आनंदाने करीन मोठी आई. तुम्ही जेव्हा मला असं हक्कानं काम सांगता ना, मला माझी आई सांगते असंच वाटतं. ज्यांच्यासाठी मनापासून करावं वाटतं ना, अशी खूप कमी माणसं आहेत जगात. आणि तुमच्यासाठी मला लय काय करावं वाटतं. का ग? माझ्यासाठी काय एवढं करावं असं वाटतंय तुला? तुमची माणुसकी, सगळ्यांच्या चुका पोटात घालून जीव लावण्याचा तुमचा स्वभाव, आजी अजूनही या घरात राहिले ते तुम्ही दिलेल्या मानामुळं आणि प्रेमामुळं. सगळ्यांचा विरोध असताना या घराण्याचे दागिने तुम्ही त्यांच्याकडे ठेवायला दिले. खरं तर किती छोटी गोष्ट आहे ही. आजींना आपल्याला या घरात किंमत आहे याची जाणीव होत असेल. मनाने किती चांगली आहे ही मुलगी. मी मुद्दाम तिच्यावर अशी बंधनं लादायला नको, पण काय करू, माझ्याकडे पर्यायच नाहीये. ती कितीही चांगली असली तरी या घरची सून नाही होऊ शकत. एवढ्या वेगळ्या स्वभावाची माणसं आणि आणखीन कौतुक नको, ते तर फुगून जाईन मी. ही आनंदाची बातमी सासूबाईंना सांगूया. हो चल, ते राहू दे, नंतर कर आल्या. चल चल चालेल. तुझ्याशी बोलायचं होतं, खूप म्हणजे खूप महत्वाचं बोलायचं. एवढं काय महत्वाचं बोलायचंय? हॅलो, बोल. हा, तिकडे कोण? अरे सोड रे, असा कसा जाईल तो? बहिरी ससाण्याची नजर आहे माझी. फार्महाऊसवर जाऊन चेक कर एकदा, ठीक आहे? हा, अरे सांगेल तेवढं कर. इकडे किती अंधार आहे. हो, एक मिनिट. काय झालं? मला तुला खूप महत्वाचं काहीतरी सांगायचंय. माझ्या घरच्यांना आवडो अगर न आवडो, कितीही विरोध हो, मुक्ता, मी कायम तुझ्या सोबत असेन. तशी तू सगळ्याच बाबतीत समर्थ आहेस. पण मुक्ता, मी सोबत असेल ना तर आपण एकत्र मिळून खूप काही करू शकू. आपल्यात सुंदर नातं तयार होऊ शकतं. आपण एकमेकांचं दुःख, त्रास न बोलताही समजून घेऊ शकतो. माणसं आणि मन सांभाळण्यात आपला हात अगं कोणीच धरू शकत नाही. आपली जोडी कमाल असेल. अरे किती वेळेस मी एकटाच बोलतोय, तू पण काहीतरी बोल ना. काय बोलू? तुम्ही बोलत असताना तुमच्या घरातल्यांचे चेहरे येत होते माझ्या डोळ्यासमोर. अहो, पुढे जाऊन काय गोंधळ उडन याचा विचार करायला हवा तुम्ही. कसा विचार करू? मग तर दिस इज अनबिलिव्हेबल. म्हणजे प्रेम एकीवर करतोय आणि 4 दिवसांनी माझा दुसऱ्याच कुणावर तरी साखरपुडा होतोय. हे बघ मुक्ता, मी आर्याला आणि स्वतःला फसवण्याआधी मला वाटलं की तुझ्यासमोर येऊन सगळं क्लिअर बोलावं, आणि म्हणून मी तुझ्यासमोर उभा आहे. हा येडे पण आहे छोटे मालक. लग्न फक्त 2 माणसांमध्ये नाही तर 2 कुटुंबांना एकत्र आणतं. त्यामुळे तुम्ही मायेचर सोडून द्या. हे बघ, बाकीच्यांचा विचार थोडा वेळ बाजूला ठेव आणि सांग की तुला आपल्याबद्दल काय वाटतंय. मला काय वाटतं याने काहीच फरक पडत नाही आणि मी मला काही वाटूनच देणार नाहीये.
नाहीतर मी स्वतःला आयुष्यात कधीच माफ करू शकणार नाही. तुझं म्हणणं मला कळतंय आणि पटतंय सुद्धा. आपण स्वार्थी नाही व्हायला पाहिजे. आणि त्यात साखरपुड्याच्या 4 दिवस आधी मी तुझ्या समोर येऊन असं व्यक्त होतो, हे सगळं विचित्र आहे. मला मान्य आहे, पण मुक्ता एक लक्षात ठेव, ह्या 4 दिवसांनंतर सगळं काही बदललं असणार आहे. आपण आयुष्यात परत कधीच एकमेकांना भेटू शकणार नाही. मुक्ता, तुझंही माझ्यावर प्रेम असेल तर एकदा बोल ना माझ्याशी. मुक्ता, तुला माझ्याबद्दल काय वाटतंय हे जाणून घेण्याचा अधिकार नाहीये का मला? प्लीज. मला यावर खरंच काय बोलायचं नाही. तुम्ही जा इथून. कोणी पाहिलं तर आधीच न केलेल्या अपराधांची अनेकदा शिक्षा भोगली मी. जा तुम्ही. ठीक आहे, जातो. ताई, या साडीचं पदर बघा, अस्सल नक्षीकाम आहे. अगं बाई, फारच छान आहे. हो, बघू बघू, मस्त आहे. अहो, पण याची किंमत किती आहे? अगं बाई, 12,000. माधवी, तुला जी साडी आवडेल ना ती घे, पैशाची नको चिंता करू. नाही म्हणजे साडी तशी छान आहे, पण किमतीच्या मानाने एवढी खास नाही आहे डिझाईन. नाही, एक काम करा, हा ही दाखवा. ही 18 कॅरेट गोल्ड मध्ये आहे. रोज गोल्ड म्हणतात त्याला. फॅरी डायमंड मध्ये खूप सुंदर दिसेल. फारच सुरेख आहे. हो ना. मुक्ता, तू पण एखादी साडी बघ. अहो नाही, नको. अगं घे, मी सांगते ना, घे, खरंच घे. हा, आत्माराम आणि गजा त्यांच्यासाठी पण एखादं कापड बघ. अहो खरंच नको मोठी आई, मला नाही बरं वाटणार. तुम्ही विचारलं ना, यातच लय चांगलं वाटलं बघा. दुपारच्या जेवणासाठी पुऱ्यांचा बेत करू? हो चालेल, पण आशाला घे मदतीला, एकटी राबत बसू नको. जी. ताई, ही कुर्त्याची कापड जरा मी यांना दाखवून येऊ का? हो, दाखव की. येते. है, गायत्री एकदम फास्ट आहे तुमची. बघा ना, तिचं मटेरियल चूज करून माप पण देऊन झाली. पण रेणुका कुठे आहे? तिलाही हवंय ना सगळं. हो, रेणुकाचं प्रोजेक्ट सुरू आहे ना, त्यामुळे खोलीतच असेल ती. अच्छा, मी बोलून आणते, तुम्ही बघा तोपर्यंत. हो. मुक्ता, इथेच थांब, मी येईपर्यंत. कुणाला काही लागलं तर, आणि कुणीही हाक मारलं तरी जायचं नाही. मी थांबायला सांगितलं तुला, असं सांग. हा, आले. हा.